आपण आता बघणार आहोत बाय कसे करावे. तर सर्वप्रथम आपण पहिला सिग्नल बघणार आहोत RSIचा. RSI जो आहे तो सर्वात फास्ट सिग्नल देतो, त्यामुळे सर्वप्रथम बघायचा हा RSI हा जवळपास साधारणतः 30पर्यंत गेलेला आहे. या 30च्या लाईनपर्यंत तो गेलेला आहे. परंतु तो 30पर्यंत गेला म्हणजे लगेच बाय करायचं असं अजिबात नसतं. त्यानंतर तो थोडासा पुढे जाऊ द्यायचा आणि बाकीच्याही सिग्नलने ज्यावेळेस त्याला सपोर्ट दिला त्यावेळेस आपण बाय करायचं. त्यानंतर दुसरा सिग्नल बघायचा आपण हा MACD. तर MACDची जी काही लाईन आहे ही या ठिकाणी आपल्याला क्रॉस होताना दिसते. ओके, ती क्रॉस होताना दिसते आणि त्याचबरोबर याही ठिकाणी ही जे काही मॅकजिनलीची लाईन आहे रेडवाली, ही लाईनसुद्धा या ठिकाणी क्रॉस झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बायची ऑर्डर जी आहे ती आपण करायची असते. त्याचबरोबर आपल्याला वाटलं आपलं जे काही आणखी एक इंडिकेटर आहे KST, ते सुद्धा आपण कन्फर्मेशन करण्यासाठी ॲप्लाय करायचं आणि KSTसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो. या लाईन ठिकाणी KST या ठिकाणी सुद्धा क्रॉस झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी बाय करण्यासाठी अगदी परफेक्ट सिग्नल आहे असं आपण म्हणू शकतो. मग साधारणतः 129 या ठिकाणी आपण बाय करायचं. बाय केल्यानंतर प्राईस वर 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 जाईल आणि त्या पद्धतीने आपण 2-4 पद्धतीने सेल करू शकतो. पहिलं सेल करण्याची मेथड आहे आपण स्टॉप लॉस लावतो आणि मायनसमध्ये लॉसमध्ये आपला स्टॉप लॉस त्या ठिकाणी हिट होतो आणि आपण सेल करतो आपोआप. त्यानंतर दुसरी मेथड आहे प्राईस जी आहे ती थोडीशी वाढवून द्यायची, प्रॉफिट दिसायला लागलं की त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सेल करायचं असतं. त्यानंतर तिसरी मेथड आहे की RSI जो आहे तो पुढे जाऊ द्यायचा. या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी RSI 80-70पर्यंत गेला, त्या ठिकाणी आपण सेल करू शकतो. परंतु आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट पाहिजे असेल तर आपण बाकीचे जे काही इंडिकेटर आहे, फॉर एक्झाम्पल KST जो आहे तो KST जोपर्यंत पूर्ण पद्धतीने क्रॉस होत नाही तोपर्यंत आपण सेल करायचा नाही. म्हणजे KST या ठिकाणी आला परंतु तो बऱ्यापैकी क्रॉस झाला नाही, त्यानंतर पुढे गेला आणि या ठिकाणी तो क्रॉस झाला, म्हणजे साधारणतः या ठिकाणी आपण सेल करायला पाहिजे होतं. म्हणजे सेल करण्यासाठी आपण हे MACD असेल किंवा KST असेल, हे जोपर्यंत क्रॉस होऊन खाली येत नाही तोपर्यंत आपण सेल करायचं नाही, किंवा थोडाफार आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट दिसायला लागला त्या ठिकाणी आपण सेल करू शकतो. धन्यवाद.